नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लेप्रेसी अर्थात कुष्ठरोग या रोगाने जवळजवळ 4 ते 5 हजार वर्षांपासून आपल्यावरती मानवावरती राज्य गाजवलेलं आहे. हा रोग अतिशय जुना आहे. याचं कारण प्राचीन चीन, भारत, इजिप्त या देशांमध्ये सुद्धा या रोगाचं प्राबल्य आपल्याला दिसतं. जेरुसलेम शहराच्या बाहेर सापडलेल्या एका उत्खननामध्ये एका थडग्यात सापडलेल्या अवशेषांवरून त्याच्या डीएनए वरून हा रोग किती जुना आहे तो पहिला कुष्ठरोग्यांचा मानव असल्याचे पुरावे सुद्धा आपल्याला सापडलेले आहेत. कुष्ठरोगात हा रोग फक्त रोग नाहीये तर हा समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि त्याच्यामुळे या रोगावरती काय उपचार आहेत याची जागरूकता वाढवण्यासाठी वेळीच निदान करणं किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी या संपूर्ण दिवसाची आठवण करून देणारा 30 जानेवारीचा दिवस. संपूर्ण विश्वामध्ये कुष्ठरोग जागरूकता हा दिन जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो, पण भारतात 30 जानेवारी अर्थात महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आणि कुष्ठरोग निवारण हा दिन आपण 30 जानेवारीला पाळतो. याच निमित्ताने सखी सह्याद्रीचा आजचा विषय पाहूया. विषय काय आहे तो आज आपण बोलणार आहोत जागतिक कुष्ठरोग दिवस विशेष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज एक तज्ञ सखी इथे आलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गीता शिंदे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत करते डॉक्टर. आणि अर्थातच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज ही तज्ञ सखी आपल्याला लाभली आहे, तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर गीता शिंदे, MD त्वचा आणि गुप्तरोग, डिप्लोमा इन डर्मेटोलॉजी आणि व्हेनेरिओलॉजी हे त्यांनी केलेलं आहे. तसंच सहयोगी प्राध्यापक त्वचा विज्ञान विभाग, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन मुंबई. याचबरोबर त्वचा विज्ञान शास्त्र, त्वचेची शस्त्रक्रिया, सौंदर्य वृद्धीचं शास्त्र या विषयात सुद्धा त्या पारंगत आहेत. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विशेष पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. MBBSच्या विद्यार्थ्यांना त्यांचे त्वचा विज्ञान शास्त्राचे पुस्तक अभ्यासास दिलेले आहे. तब्बल 15 वर्षांचा अनुभव मॅडम सोबत आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यासाठी त्यांना पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. आज आपल्याला कुष्ठरोग दिन विशेष कार्यक्रम आपण करतोय आणि त्या मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात पहिला प्रश्न मनात हा आहे की कुष्ठरोग किंवा लेप्रेसी हा शब्द आपण ऐकतो, वाचतो, पण नेमकं कुष्ठरोग याचा अर्थ काय होतो आणि हा जो रोग आहे तो प्राचीन काळी त्याचं साधारण अस्तित्व होतं का याविषयी काय सांगाल? कुष्ठरोग म्हणजे इटिंग अवे, इंग्रजीमध्ये इटिंग अवे असं म्हणतात आणि मराठीमध्ये याचा सामान्य लोकांसाठी याचा अर्थ होतो की कुरतडणे. उंदीर कसा एखादी वस्तू कुरतडतो. प्राचीन काळात ह्या आजाराविषयी लोकांना जास्त माहिती नव्हतं की हा आजार कसा पसरतो, का होतो, म्हणून त्याचं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होत नव्हतं. म्हणजे त्याचं पुढे काही इन्व्हेस्टिगेशन होत नव्हते. बरोबर. म्हणून मग काय व्हायचं की अशा पेशंटचे हातापायाचे बोटं गळून पडायची, चेहरा विद्रूप व्हायचा आणि त्यांना स्वतःलाच किळसवाणं वाटायचं. खरं. आणि दुसऱ्यांना तर ते बघून एकदम किळसवाणं वाटायचं. म्हणून अशा पेशंटला ते समाज वाईट टाकत असे. आणि मग हळूहळू याच्या ॲक्च्युअल लक्षणं काय आहेत, याचे कार्डिनल साइन्स काय आहेत हे नंतर लोकांच्या निदर्शनात आलं. ह्या रोगांना हॅन्सन्स डिसीज असं पण म्हणतात. बरं. इयर 1873 मध्ये वैज्ञानिक आर्मर हॅन्सन्स यांनी कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रे या किटाणूंनी, या जंतूंनी होतो हे शोधून काढलं आणि हे संसर्गजनक आजार आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे इन्फेक्शियस आहे, म्हणजे जर कुटुंबामध्ये एखाद्या माणसाला झालं तर हा पसरू शकतो. पण ते पण की कोणत्या प्रकारे तो होतो, म्हणजे जर तो गंभीर असेल तरच तो दुसऱ्यांना होऊ शकतो असं आहे. आणि याचा उल्लेख प्राचीन काळात आढळतो का? हो, याचा प्राचीन काळात पण उल्लेख केला आहे. वेदांपासून याचा उल्लेख केला आहे. 1500 BC पासनं असे केसेस होते. पण काय आहे की त्यावेळी असेच आजार म्हणजे त्वचेचे जे आजार होते जसं सोरियासिस, कोड, नायटा, बुरशी
त्याला पण जेव्हा निदान नव्हते तर अशा रोगांना पण कुष्ठरोग म्हणून समजत होते. पण आता असं नाही आहे. आता याच्या सगळ्या कार्डिनल सायन्समुळं आपल्याला हा रोग लगेच ओळखता येतो. नक्कीच मला वाटतं जसे जसे याच्यावरती निदानं होत गेली किंवा संशोधन होत गेलं त्यावेळेला याबाबत नक्कीच ठामपणे आपल्याला समजलं की नक्की हा रोग कशाने होतोय आणि याच्यावर कसे उपचार केले जाऊ शकतात. मॅडम म्हणाला तसं की वेदवाङ्मयात सुद्धा हा रोग असल्याची नोंद आहे आणि आपल्याकडे 1873 मध्ये ह्या रोगाचं मूळ नक्की काय आहे शोधलं गेलं. आता मी पुढे जाऊन मॅडम तुम्हाला विचारणार आहे की साधारण कुष्ठरोगाची निदानात्मक लक्षणं काही आढळतात का आणि मग ती असतील तर ती नेमकी कोणती आहेत, काय सांगाल याविषयी? हो, याची निदानात्मक लक्षणे आहेत. अकॉर्डिंग टू WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी कुष्ठरोगाची 3 निदानात्मक लक्षणे जर आपल्याला आढळल्यास तर आपण या व्यक्तीला कुष्ठरोग आहे असं म्हणू शकतो. बरं. तर त्यातलं पहिलं म्हणजे त्यांच्या शरीरावर हलके डाग दिसतात आणि त्याच्यामध्ये सेन्सेशन म्हणजे संवेदन त्याच्यामध्ये नसतं. मला वाटतं स्क्रीनवर दिसतात त्या पद्धतीचे डाग आपल्याला दिसून येतात का? नाही, हे आपल्याला जे दिसत आहेत हे म्हणजे कोडाचे डाग आहेत. बरं बरं बरं. हे पण पूर्वीच्या काळी कोडाला पण म्हणजे समजलं जायचं असं आहे. म्हणजे हे आपल्याला काळजी घ्यायला हवी की हे कुष्ठरोगाचे डाग नाहीये तर हे कोडाचे डाग आहेत. तर हे मॅडम आपल्याला सांगत होत्या. कुठल्या प्रकारचे नेमके डाग आपल्याला दिसतात? हां, तर त्याच्यामध्ये हलके किंवा म्हणजे तपकिरी रंगाचे डाग असतात आणि त्याच्यामध्ये वेदना होत नाहीत. बरं. हां, आणि त्यांचे म्हणजे नर्व्स ज्यांना आपण मज्जा तंतू म्हणतो, नर्व्स म्हणजे पेरिफरल नर्व्स हे जाड होतात आणि त्याच्यामध्ये पण दुखापत होते. आणि स्लिट स्किन स्मिअर केल्यानंतर आपल्याला म्हणजे ही एक चाचणी आहे, टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपण मायकोबॅक्टेरियम लेप्रे हे आपल्याला दिसतात. तर जर हे तिन्ही लक्षणं असतील तर आपण म्हणू शकतो की ह्या व्यक्तीला कुष्ठरोगाची बाधा झाली आहे. बरं, म्हणजे तो डाग असेल तर किंवा त्याच्यात जर वेदना जाणवली तर आणि तपकिरी रंगाचा तुम्ही म्हणालात तसं तर हे असेल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण चाचणी करून याचं पुढचं निदान करू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची. आणि यालाच जोडून मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की मग या कुष्ठरोगाचं काही वर्गीकरण केलं जातं का आणि ते नेमकं काय आहे? हो, याचं WHOनेच वर्गीकरण केलं आहे. म्हणजे पॉसिबॅसिलरी आणि मल्टीबॅसिलरी. पॉसी ह्या शब्दाचाच अर्थ आहे की कमी किटाणू दिसणे. जेव्हा आपण त्याची तपासणी करतो तेव्हा आपल्याला आढळण्यात येतं की याच्यामध्ये खूप कमी जंतू असतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रेचे कमी जंतू आढळतात आणि ह्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. आणि जेव्हा आपण त्यांना बघतो त्यांच्या शरीरावर 5 किंवा त्याच्यापेक्षा कमी चट्टे आढळतात आणि एकच नस ही बाधित होते आणि याच्यामध्ये किटाणू दिसत नाही. आणि म्हणून ही जे पेशंट्स असतात हे नॉन इन्फेक्शियस असतात. म्हणजे यांच्या संपर्कात जरी आपण आलं आणि जर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा आजार होतोच असं नाही. बरं. हां, पण मल्टीबॅसिलरी लेप्रेसी, मल्टी म्हणजे मेनी, तर अशा रुग्णांमध्ये ह्या जंतूची मात्रा भरपूर असते, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. म्हणून मग हा आजार संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. डोळ्यांवर, नसांवर आणि हातापायाला पण इजा होऊ शकते. आणि ह्यासाठी मग आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचंच आहे. आणि याच्यासाठी 1 वर्षभराची ट्रीटमेंट अगदी न चुकता घ्यावी लागते. जर पेशंट 1 वर्ष जर त्याला जमलं नाही ट्रीटमेंट घ्यायला तरी ही 1 वर्षाची ट्रीटमेंट त्यांनी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट केली पाहिजे. आणि मग पुन्हा एकदा चाचणी करून बघितलं पाहिजे की हे जंतू आढळतात की नाही आणि मग आपण त्यांना म्हणू शकतो की असा पेशंट रोगमुक्त झाला. बरं.
हे याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरलात की प्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर आपल्याला त्याची बाधा होणार नाही. याची एक आपण जे म्हणतोय की इम्युनिटी सिस्टीम चांगली ठेवायला हवी. आपण सगळे उपचार घेत असताना याचीही तितकीच गरज असते. आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की लवकर आपल्याला काही लक्षण याचं आढळतं का, किंवा ते आढळल्यास आपण याचं निदान करू शकतो का? त्याच्यावरती लक्षण जर आपण बघायचं असेल, आपल्याला ऑब्झर्व करत असू, तर असं कुठलं लक्षण आपल्याला दिसून येतं? काय सांगाल याविषयी? जसं मी तुम्हाला म्हणालेच की हे तर चट्टे, हलके चट्टे दिसतातच, त्याच्यामध्ये सेन्सेशन नसतं आणि नर्व्स पण एनलार्ज होतात. पण कधी कधी या पेशंटच्या नाकातनं रक्त येतं, चालता चालता त्यांची चप्पल सटकते. हां, त्यांना असं वाटतं जेव्हा ते चालतात तर त्यांना असं वाटतं की त्या एखाद्या कापसावरती चालतात, असं त्यांना सेन्सेशन नसल्यामुळं तसं भासतं. हां, आणि याच्यामुळं ना त्यांना ताप पण येतो आणि डिफॉर्मिटी म्हणजे विकृतपणा पण येतो. अचानक कधी कधी ते बघतात की त्यांच्या हाताला डिफॉर्मिटी म्हणजे विकृतपणा आलेला आहे, तर मग ते जातात तज्ज्ञांकडे आणि मग तपासणी करून घेतात. असं पण होतं बऱ्याच. याही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आता याला जोडून मॅडम पुढचा विचारायचं की कुष्ठरोगाला आपण बरेचदा म्हणतो की हा फक्त रोग नाहीये, की समाजात पूर्वी असं व्हायचं की हा रोग झालेल्या सगळ्या रुग्णांना वाईट टाकलं जायचं, तो एक समाजाला लागलेला कलंक आहे किंवा बट्टा असं म्हटलं जायचं. तर नेमके या रोगाविषयी कुठले कुठले गैरसमज अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेले दिसतात, किंवा रुग्णांना किंवा ज्या व्यक्तीला हा रोग झालाय त्याच्या कुटुंबियांना नेमकी कसली भीती मनात असते, काय गैरसमज असतात, काय सांगाल याविषयी? पूर्वीच्या काळी लोकांना असं वाटायचं की हे देवाचं कोप आहे, की त्यांनी काहीतरी पूर्वीच्या जन्मी काही म्हणजे चांगलं काम केलं नसेल किंवा कोणाला दुखावलं असेल तर देवाने हा आजार दिला आहे असं वाटायचं. हां, आणि पण हे असं खरं नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की हे मायकोबॅक्टेरियम लेप्रेनी झालेलं आहे, हा इन्फेक्शियस आहे. आणि कधी कधी लोकांना ही पण भीती वाटते की हा अनुवंशिक तर नाही, पण हे असं पिढ्यानपिढ्या बघितलं जात नाही. हां, म्हणजे त्या रुग्णाच्या घरी असं पिढ्यानपिढ्या बघितलं जात नाही. आणि असं पण समजलं जातं की जे लो सोशिओ इकॉनॉमिक क्लासचे लोक आहेत, हां, त्यांच्यामध्ये पण हा आजार दिसून येतो. हां, तर हे असं काही खरं नाही आहे. म्हणून आपल्याला जागरूकता केली पाहिजे की याच्यामध्ये काही तथ्य नाही. खरंय. आणि आज विज्ञान इतकं पुढे गेलंय म्हटल्यानंतर देवाचा कोप होऊन कुठला रोग होतोय, ही जी अंधश्रद्धा आहे याच्यापासून आपण बाजूला गेलं पाहिजे. कारण नक्की हा रोग कशामुळे होतोय हे आपल्याला कळतंय, आणि आजचा हा दिवस म्हणूनच तर आज आपण हा कार्यक्रम करतोय की याविषयी एक जागृती निर्माण व्हावी, लोकांपर्यंत ही माहिती जावी. आपल्याला एक फोन येतोय मॅडम, तो आपण घेऊया. आपल्याला शिवाजी गिरे प्रश्न विचारतायत रावरीहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा. डॉक्टर गणे, माझी नाते. हॅलो. बोला बोला, ऐकू येतोय, बोला. आहे ना, असे थोडे लाल लाल चट्टे आलेत. हां, किती वर्षांची आहे ती? 12 वर्षांची. 12 वर्षांची. आणि किती दिवस झाले हे लाल चट्टे येऊन? हे एक साधारण 3-4 महिने झालेत. बर बर. अच्छा. त्याला 4 महिने. आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज प्लीज बंद करा. बर, एक मिनिट. हा, 4 महिने झाले, 4 महिन्यापासून येते. अच्छा. याच्यावर आपल्याला मार्गदर्शन हवंय, बरोबर? हा, हो. बर बर. अच्छा, तर ती 12 वर्षाची आहे, पण मग तुम्हाला बघायला हवं की तिच्या हातावरती काय सेन्सेशन्स आहेत का, म्हणजे संवेदन, म्हणजे तिला कळतं का? म्हणजे तुम्ही एक साधी टाचणी किंवा सुईने हे तपासू शकता की तिला त्या वेदना जाणवतात की नाही, आणि शरीरावरती काय चट्टे आहेत का. मला वाटतं या बाबतीत आधी लक्ष द्यायला हवं. मॅडम आपल्याला उत्तर देत आहेत. अजून कुठली गोष्ट बघायला हवी मॅडम, काय सांगाल? आणि एक की घरी कोणाला असं कुष्ठरोग होतं का हे पण आपल्याला बघायला पाहिजे. हां, आणि जखम ती केवढी मोठी आहे, आणि तुम्ही जर समोरच्या म्हणजे जवळच्या तज्ज्ञांकडे गेलात आणि एकदा तिची तपासणी करून घेतली तर तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल.
बरं बरं. आणि जवळ जिल्हा रुग्णालयात आपण याच्यावरती तुम्ही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मुलीची एकदा तपासणी करू शकता. हे कुष्ठरोग असेल असं नाही, पण जर खात्री करून घेतली तर तुम्हाला याच्यावरती निश्चित मार्गदर्शन मिळेल. नक्कीच. मला वाटतं हे वेळेच निदान होणं हे आवश्यक आहे. तुम्ही म्हणाला डॉक्टर तसं की आपण लवकरात लवकर जाऊन भेटणं आणि याविषयी नक्की काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण पुढचे उपचार घेऊ शकतो. या विषयावर असंच डॉक्टर आपल्याला पुढे मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक कुष्ठरोग दिन विशेष कार्यक्रम आज आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गीता शिंदे. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की नेमका हा रोग कधी अस्तित्वात आला, केव्हापासून आहे आणि हा नेमका कशामुळे होतो. आता अर्थातच मी पुढे त्यांना विचारणारा प्रश्न हा आहे की या रोगाचं निदान झाल्यानंतर याचा उपचार सुरू करण्यापूर्वी काही चाचण्या करणं हे आवश्यक असतं का? अशा चाचण्या काही केल्या जातात का? तर त्या कुठल्या आहेत? हो, जेव्हा आमच्याकडे एखादा रुग्ण येतो तेव्हा आम्ही त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. म्हणजे त्याच्या अंगावरती किती चट्टे आहेत हे पाहतो. पण ते आम्हाला उजेडात नॅचरल लाईटमध्ये बघावं लागतं. हां, कारण की कुठचे फिकट किंवा हलके रंगाचे पण डाग असतात जे रुग्णांना दिसत नाही. कधी ते पाठीवर असतात, बसण्याच्या ठिकाणी असतात, मग तिथे नजर जात नाही. म्हणून आम्हाला त्यांना पूर्ण हेड टू टो असं एक्झामिन करायला लागतं. बरं. मग नंतर आम्ही त्यांचे नसा ज्या आहेत ते पण, म्हणजे डोळ्यावरती, डोळ्याच्या वर असते, मानावर असते, मग हातापायांना नसा असतात, पायांच्या नसा, ह्या सगळ्या तपासल्या जातात. त्या जाड झाल्यात का, त्या दुखतात का, त्याच्यामध्ये काय व्याधी आहे का, हे आम्ही बघतो. नंतर अजून एक प्रकार म्हणजे आम्ही त्यांचं स्लिट स्किन स्मिअर करतो. म्हणजे हे मायक्रोबॅक्टेरियल टेस्ट आहे. याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये जंतू आहेत का हे बघतो आणि किती प्रमाणात आहे. हां, आणि मग नंतर आम्ही हिस्टोपॅथ, कधी कधी त्वचा म्हणजे गुप्तरोग नाही, स्किन म्हणजे कुष्ठरोगासारखे दुसरे पण आजार असू शकतात. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मग स्किन बायोप्सी करतो. म्हणजे स्किन बायोप्सी केल्यानंतर आम्हाला कन्फर्म होतं की बाबा हा कुष्ठरोग आहे आणि कुठच्या प्रकारचा कुष्ठरोग आहे. नक्कीच. मला वाटतं ह्या सगळ्या चाचण्या आपण म्हणतो तसं की ह्या एक पद्धती आहेत की ह्या आधी वेने आपल्याला जायला लागतं, त्यानंतर याचं निदान होतं. आपल्याला एक फोन येतोय. आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत जयश्रीजी. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा, प्रश्न विचारा जयश्रीताई. ओके, कुष्ठरोगासाठी काही वॅक्सिनेशन उपलब्ध आहे? जसे शिंगल्ससाठी वॅक्सिनेशन आहे, असे कुष्ठरोगासाठी आहे का? हो, कुष्ठरोगासाठी वॅक्सिनेशन आहे. कारण की मी म्हटलं तुम्हाला की हे इन्फेक्शियस डिसीज आहे. जसं आपण म्हणतो की कांजण्या, म्हणजे तुम्ही म्हणालात की शिंगल्स, हां, त्याच्यासाठी वॅक्सिनेशन आहे. तर कुष्ठरोगासाठी देखील वॅक्सिनेशन आहे, पण त्या एवढ्या प्रभावी नाही आहेत. म्हणून आम्ही म्हणजे मायकोबॅक्टेरियम लेप्रे, BCG ह्या असे वॅक्सिनेशन्स आहेत. आणि आता ICMRने असे वॅक्सिनेशन जे मायकोबॅक्टेरियम लेप्रे आणि त्याच्या वेगळ्या प्रकारचे जे आहेत आढळलेत त्याच्यातनं वॅक्सिनेशन तयार केलं आहे. पण ह्या आजाराला बरं करू शकत नाही असं आहे. म्हणून सर्वात प्रथम जेव्हा रुग्ण येतो तर आम्ही त्याला काउन्सिल करतो की हे गोळ्यांनीच बरं होणार आहे असं करून, आणि त्याला त्या गोळ्या घ्यायला लागणार. नक्कीच. मला वाटतं आता पुढे हाच मला प्रश्न त्यांना विचारायचा होता की आपण म्हणतोय की तुम्ही म्हणालात तसं की लसीकरणापेक्षा उपचाराकडे आपला कल जास्त असतो. तर आज या रोगावरती नेमके कुठले उपचार उपलब्ध आहेत आणि ते किती प्रभावी आहेत? कारण एकंदर आपण इतिहास अभ्यासला तर आपल्याला हे माहिती आहे की पूर्वीच्या काळी या रोगाला कुठलेही उपचार घेण्यापासूनच आधी अडवलं जायचं, कारण अशा पेशंट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा खूप वेगळा होता.
पण आज याच्यावर उपचार पद्धती नक्कीच उपलब्ध असणार आणि त्याच्याचकडे मी येणार आहे. तर ती उपचार पद्धती कुठली आणि ती किती प्रभावी आहे? हां, याच्याकरता मल्टीबॅसिली, जसं मी म्हणाले, मल्टीबॅसिली थेरपी आपण देतो. तर याच्यामध्ये जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही रिफॅम्पेसिन हे 600 मिलीग्रॅम, क्लोफाझेमिन 300 मिलीग्रॅम आणि डॅप्सॉन हे आम्ही देतो पेशंटला. आणि त्यातलं रिफॅम्पेसिन आणि क्लोफाझेमिन हे आम्ही सुपरवाइज, म्हणजे आमच्या समोर आम्ही पेशंटला देतो. आणि एक गोळी किंवा एक मात्रा रिफॅम्पेसिनची घेतली तर 99.9% किटाणू हे मरतात. त्या 0.1%साठी आम्ही पेशंटला वर्षभर ट्रीटमेंट घ्यायला लावतो. असं आहे. तर ही अगदी प्रभावी ट्रीटमेंट आहे. हे साधारण वर्षभर आपण जर या गोळ्या व्यवस्थित घेतल्या तर 99.99% हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. ही कुठेतरी आपल्याला डॉक्टरांकडून खात्री मिळाली आणि मला वाटतं ही फार आवश्यक आहे. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की कुष्ठरोगा झाल्यानंतर किंवा त्याचे उपचार घेतल्यानंतर तो बरा होऊ शकतो, पण या आजारामुळे इतर काही त्वचा रोग आपल्याला उद्भवताना दिसतात का किंवा त्याचा परिणाम म्हणून म्हणा काही असे रोग होतात का? हो, जर पेशंट व्यवस्थित औषधं घेत असेल, एकदा त्याचं निदान झालं, त्याला कुष्ठरोग आहे, मग आम्ही त्यांना कुष्ठरोगाचे औषधं देतो. मल्टीबॅसिली किंवा पॉसिबॅसिली ट्रीटमेंट ही देतो 6 महिने किंवा 1 वर्ष. पण काय होतं की जेव्हा ते हे ट्रीटमेंट घेतात तर कधी कधी त्यांना 6 महिन्याच्या आत त्यांना जे कोड झाले कुष्ठरोग झालेला आहे त्या चट्ट्यांवरती ते चट्टे अजून लाल होतात आणि लाल होतात, त्यांना ताप येतो. तर ॲक्च्युली रुग्णांना असं वाटतं की हे रिॲक्शन आहे औषधांमुळे, पण खरं तर हा गैरसमज आहे. जेव्हा हे औषधं घेतली जातात तेव्हा हे किटाणू मारले जातात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती असते जी ह्या किटाणूंची जुगलबंदी करत असते. बरोबर. आणि मग त्याला म्हणजे कधी ताप येतो, हातपाय सुजतात आणि नवीन चट्टे पण येतात किंवा जुने जे चट्टे असतात ते लाल होतात. तर ह्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की औषध थांबवायची गरज नाही, त्यांनी डॉक्टरांकडे यावं आणि ह्या रिॲक्शन, याला लेप्रा रिॲक्शन म्हणतात, तर याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये मग आम्ही त्यांना ओरल स्टिरॉइड्स हे देतो वजनानुसार. जर पेशंट 60 किलोचा असेल तर आम्ही त्याला 40 मिलीग्रॅमनी ओरल प्रेडनिझोलॉन हे स्टिरॉइड आहे, हे 5-5 मिलीग्रॅमनी 15-15 दिवसामध्ये आम्ही ते कमी करत जातो आणि मग ते थांबवतो. आणि कुष्ठरोगाचे जे औषध आहे ते आम्ही थांबवायला सांगत नाही, आम्ही त्यांना कंटिन्यू करायला सांगतो. आणि ह्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना फिजिओथेरपी आणि काउन्सिलिंग हे पण देतो. म्हणजे या नुसत्या हा रोग झाल्यानंतर ही उपचार पद्धत तर आहेच, पण त्याचबरोबर आता डॉक्टर तुम्ही उल्लेख केलात की एक काउन्सिलिंग, समुपदेशनाची सुद्धा रुग्णांना गरज पडते. तर मी त्याच्याचकडे येणार होते की आपण सखीकडे बघता एकंदर या महिलांना जर या रोगाला सामोरं जायला लागलं तर त्यांच्यावर सुद्धा मानसिक किंवा सामाजिक दडपण येतं आणि त्या परिस्थितीत महिलांच्या मनावरती त्याचा एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर मग हा नक्की कसा प्रभाव असतो आणि मग तो सामना करताना तुम्ही या दृष्टिकोनातून सगळ्या सखींना काय मार्गदर्शन कराल? असं पाहिलं जातं की ग्रामीण भागात ह्या ज्या सखी असतात त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आणि त्यांना अशी भीती असते की त्यांना जर हा रोग उद्भवला तर त्यांना स्वीकारतील का, समाज स्वीकारेल का, त्याच्या घरचे त्यांना सांभाळून घेतील का, नातेवाईक, म्हणून त्या पुढे येत नाही ट्रीटमेंट घ्यायला. म्हणून आपल्याला असे कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की हा बरा होतो आणि त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की हीच एक मनात भीती असते, रोगाची तर भीती असतेच की आपण यातून पूर्ण बरे होऊ की नाही, पण याच्याहून जास्त भीती असते की समाज आपल्याला स्वीकारेल की नाही. तर ही कुठेतरी भीती एक रुग्ण म्हणून बाजूला ठेवली पाहिजे. आपण एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया.
मला वाटतं काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे फोन येत नाही आपल्याला. हरकत नाही, या विषयावर आपण असंच मार्गदर्शन मॅडम कडून घ्यायचं आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक कुष्ठरोग दिन विशेष आजचा कार्यक्रम आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गीता शिंदे. डॉक्टरने आपल्याला ब्रेक पूर्वी याची कारणं सांगितले, उपचार सांगितले, नेमकं कशा पद्धतीने रुग्णानं या रोगाला सामोरं जावं याविषयी त्या मार्गदर्शन करतात. त्यालाच मी धरून पकडून हा प्रश्न विचारते की आता तुम्ही म्हणालात तसं की ग्रामीण भागातल्या महिला स्वतःकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्या याच्यामध्ये जर हा रोग उद्भवला तर एक दडपण येतं. या विषयाला आपण येऊन थांबलो होतो. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की हे उपचार चालू असताना असं काही आपल्याकडे समुपदेशन दिलं जातं का, किंवा अशा काही सरकारी हॉस्पिटल्समध्ये योजना आहेत का की ज्या आपल्याला याच्या संदर्भात मार्गदर्शन करू शकतील? तर याचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे, पण आधी एक फोन येतोय तर त्याच्याकडे आपण वळूया. आपल्याला शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या जन्मलेल्या बाळाला कुष्ठरोग आजार झाला असेल तर त्या बाळाचे ट्रीटमेंट आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जर ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर त्याची प्रोसिजर कशा प्रकारे असेल, आणि ते लहान बाळ असेल तर त्याचा औषध उपचार आपण कशा प्रकारे घेऊ शकतो, आणि सरकारकडनं त्याला काय मुलांना अनुदान वगैरे म्हणा, पर्याय व्यवस्था असे काय उपचारासाठी पैसे वगैरे काय मिळू शकतो, काय करत असतात त्याबद्दल काय मार्ग? नक्कीच. मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय की एखाद्या नवजात बालकाला, जन्मलेल्या बाळाला जर हा रोग झालेला आढळला तर त्याच्यावर जे उपचार केले जातात ते कशा पद्धतीने केले जातात, आणि मग त्याला सरकारी रुग्णालयामध्ये काही उपचार आपल्याला मोफत वगैरे मिळू शकतात का, याच्यावरती काय सांगाल? असे केसेस खरं तर कमी बघायला मिळतात. जर आई जर गरोदर असेल आणि आईला जर कुष्ठरोग असेल तर मग हा दुधाने म्हणजे दूध पाजल्याने वगैरे पसरत नाही. आम्ही आईला म्हणजे अशा मातांना आम्ही औषध उपचार देऊन त्या बऱ्या होतात. तर रेअरली असे केसेस आम्हाला आढळतात. पण जर आईचीच रोगप्रतिकारशक्ती आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती जर कमी असेल आणि जर तिने वेळीच उपचार घेतले नाही तर कदाचित बाळाला पण होऊ शकतं. हां, मग अशा वेळेस मग बाळाला पण असं सेपरेट किट्स पण लहान मुलांसाठी ज्यांचं वय 15 वर्ष किंवा त्याच्याहून खाली आहेत तर त्याच्यासाठी पण डोजेस आहेत, म्हणजे औषधं आहेत. तर तेच त्याच्यामध्ये चाचणीच करावी लागते खरं, आणि आहे की नाही, आणि मग नंतर ते सिद्ध झाल्यानंतर आपण त्याचा उपचार ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे उपचार आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यासाठी काही आपण म्हणू शकतो मोफत काही उपचारांची सुविधा आहे का? नाही, सगळीकडे आपल्या भारतात महाराष्ट्रात सगळीकडे हे मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे मला वाटतं रुग्णांनी याची दखल घ्यायला हवी की नक्कीच. आणि कशा प्रकारच्या या सुविधा आहे किंवा कशा पद्धतीने हे उपचार दिले जातात? जसं आता एखादा पेशंट आमच्या सायन रुग्णालयात आला तर आम्ही त्याला एक्वत हॉस्पिटल जे वडाळ्यात आहे तिथे आम्ही त्यांना पाठवतो. तिथे पण त्यांची संपूर्ण तपासणी होते आणि त्यांना औषध उपचार दिले जातात आणि त्यांना महिन्याला बोलवतात आणि ते पण म्हणजे चेक करतात की रुग्ण व्यवस्थित औषध घेत आहे का, आणि तसंच आम्ही पण त्यांचा फॉलोअप घेतो आणि आम्ही पण हे चेक करत असतो. कारण की औषध घेता कधी कधी औषधांमुळे पण दुष्परिणाम होतात. जसं रिफॅम्पिसिनची गोळी घेतली तर त्यांची लघवी लाल होते. हां, क्लोफेझामिनने रंग जो आहे आपल्या त्वचेचा हा पण लालसर पडतो. तर कधी कधी हे जे साईड इफेक्ट्स जाणवतात, कधी कधी त्यांना ॲसिडिटी खूप होते, तर हे जे साईड इफेक्ट्स जेव्हा होतात तर कधी कधी पेशंट थांबवतं. त्यांना वाटतं की बापरे आपल्याला काहीतरी गोळ्यांचा त्रास होतोय आणि रोग तर वरून दिसतो की तो बरा झालेला नाही, पण ॲक्च्युली आज शरीरामध्ये हे किटाणू तर मरत असतात असं आहे. तर म्हणून त्यांनी म्हणजे ट्रीटमेंट थांबवावी नाही हेच मी सांगेन.
नक्कीच. आणि हे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे सगळे उपचार मोफत उपलब्ध आहेत, त्यामुळे हे नक्कीच घ्यायला हरकत नाही. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. स्नेहल शिंदे आपल्याला सोलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. हो, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आपल्या म्हणजे आधी आजार होणे म्हणजे जसं की पोलिओ वगैरे त्याच्यासाठी असं लसीकरण दिलं जातं ना, मग तसा हा आजार होण्यासाठी आधीच बालकांना वगैरे असं लसीकरण नाही का मिळत? नाही नाही, नक्कीच. हा प्रश्न आधी आपल्याला विचारला गेलेला आहे आणि मॅडमने त्याच्यावर उत्तरही दिलेलं आहे, तर नक्की आपण पुन्हा प्रक्षेपणात याचं उत्तर पाहावं ही आपल्याला विनंती, कारण आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे. मॅडम, मला हा प्रश्न मगाशीच विचारायचा होता की आपण महिलांचं ज्यावेळेला समुपदेशन करतो किंवा सरकारकडून असं समुपदेशन वगैरे या रुग्णांना सखींना काही केलं जातं का, की उपचार सुरू तर आहेत, ते तर मोफत मिळत आहेत, पण त्याचबरोबर एक समुपदेशनाची बाजू सुद्धा काही सरकारी योजनांमधून सांभाळली जाते का? काय सांगाल? सरकार पण याच्यामध्ये कार्यरत आहे. तर नॅशनल लेप्रेसी इरॅडिकेशन प्रोग्राम हा सरकार चालवतं. याच्यामध्ये की तज्ज्ञ डॉक्टरांचा त्यांना सल्ला मिळतो आणि त्यांना हे औषध कुठे मिळतं आणि याच्यावरती मार्गदर्शन दिलं जातं आणि हे औषध त्यांना मोफत मिळतं. हां, आणि दुसरा पण असा प्रोग्राम आहे की त्याला नॅशनल हेल्थ आणि न्यूट्रिशन प्रोग्राम आहे की अशा कुष्ठरोग झालेल्या बाधित महिलांना त्यांचं पोषण आणि त्यांचं स्वास्थ्य याच्यावरती त्यांनी कशी काळजी घ्यावी हे त्यांना सांगितलं जातं. आणि हा निश्चितच महिलांसाठी उपयोगी आहे. नक्कीच, कारण महिलांना हे एक दडपण असतं, ते जर दूर झालं तर रोगाच्या उपचारावरती त्यांचं लक्ष केंद्रित होऊन त्या याच्यातून पूर्ण बऱ्या होऊ शकतात. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. सुनीता पाटील प्रश्न विचारतायत. सुनील पाटील प्रश्न विचारतायत धुळ्याहून. नमस्कार. हॅलो. 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 हा, प्रश्न विचारा. हा मॅडम माझा प्रश्न आहे की कुष्ठरोग संसर्गजन्य आहे का, आणि जर घरात कोणाला लागण झाली असेल तर घरच्यांनी कशी काळजी घ्यायची? बर, काय सांगाल मॅडम याविषयी? संसर्गजन्य आहे का आणि मग कुटुंबियांनी कशी काळजी घ्यावी? असं म्हटलं जातं की हे संसर्गजन्य आहे, पण जसा सर्दी खोकला, व्हायरल इन्फेक्शन किंवा आता आपण पाहिलं की कोविड ह्या प्रकारे हा नाही आहे. म्हणजे हा लगेच होत नाही, तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवरती अवलंबून असतं. जर तुमची रोगप्रतिकार शक्तीच कमी असेल तर मग उद्भवू शकतो. आणि जर घरच्या एखाद्या सदस्याला झालं तर मग त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जवळच्या रुग्णालयात किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जावं आणि स्वतःची तपासणी आणि घरातल्या लोकांची पण तपासणी करून घेतली पाहिजे. आणि याच्यावरती त्यांना निश्चित काहीतरी म्हणजे उपाय नक्की मिळेल. आणि जर एखाद्या घरातल्या व्यक्तीला हा रोग झालेला असेल तर कुटुंबियांनी सुद्धा तपासणी लगेच करून घेणं आवश्यक आहे का? हो, तपासणी आम्ही म्हणतोच की त्यांनी तपासलंच पाहिजे. एकूण एक घरच्या लोकांनी आणि त्याच्या शेजार पाजाऱ्यांनी पण तपासून घेतलं पाहिजे. आणि जर घरच्या कुठच्या व्यक्तीला असेल तर आम्ही सगळ्यांचं अगोदर टेस्ट करतो आणि आम्ही प्रोफिलॅक्सिस म्हणून INH म्हणजे आयसोनायझाईड किंवा मग रिफॅम्पिसिन 600 मिलीग्रॅम ही आम्ही गोळी देतो. तर रिफॅम्पिसिन जर एक गोळी घेतली तर बाकी सगळ्या कुटुंबियांना वजनानुसार ही गोळी दिली जाते रिफॅम्पिसिन. नक्कीच. मला वाटतं हे उपचार आहेत त्या म्हणाल्या तसं की एखाद्या कुटुंबातल्या सदस्याला हा रोग झाला तर मुळात त्याची भीती न बाळगता त्याला तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाणं आणि घरच्यांनी चांगला पाठिंबा देऊन त्यांनीही स्वतःचंही रक्षण करणं हेही आवश्यक आहे. या विषयावर असंच त्या मार्गदर्शन पुढे सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक कुष्ठरोग दिन विशेष कार्यक्रम आजचा आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गीता शिंदे.
नेमकं कुष्ठरोग म्हणजे काय, त्याच्यावर आज खरंच प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहे, जी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अगदी विनामूल्य आपल्याला मिळत असते. इतकंच नाही तर महिलांना आणि इतर सगळ्याच रुग्णांना समुपदेशनाचं काम सुद्धा या केंद्रांमध्ये केलं जातं. त्यामुळे कुठेही रुग्णांनी न घाबरता तिथे पोहोचलं पाहिजे, हे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर, मला आता हे विचारायचं आहे की कुष्ठरोग हा एक त्वचेचा आजार आहे, तर आज आपल्याला आपल्याच चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे कुठले त्वचेचे रोग उद्भवताना दिसतात का, या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? हां, आपल्याला आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आम्ही आता पाहतो की शाळेतल्या मुली यांना जे आपली जी मासिक पाळी आहे ती आता अगोदर येते. बरोबर. पूर्वीच्या काळी 14-15 वर्षात यायची, पण आता मुलींना 10 ते 12 वर्षात येते. हे आपण बघतो. आणि ते आता फास्ट फूड खायला लागलेत, म्हणून त्यांना मग PCOD म्हणजे मानसिक पाळीचा त्रास होतो किंवा त्यांना आता पिरियड येतच नाही, हे पण बघायला मिळतं. मग त्यांच्या चेहऱ्यावरती मुरूम येतात आणि आम्ही केस गळतीचे पण केसेस आता पाहतो. मे बी ते तेवढी आता घरूनच काय बोलतात मोबाईल किंवा TV असं म्हणजे बाहेरचे खेळ खेळत नाहीत असं. त्यामुळं जीवनशैली आता खूप बदलली आहे आणि मुलं आता घरचं जे केलेलं असतं ते जास्त खात नाही आणि ते फास्ट फूड खाण्याच्या मागे असतात. नक्कीच मला वाटतं हे इतकं बदललंय की याचा कुठेतरी परिणाम आपल्या त्वचेवर होतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की जी इम्युनिटी सिस्टीम आहे, रोग प्रतिकारक क्षमता, ती हळूहळू कमी व्हायला लागून या रोगांचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. तर हे सगळ्याचं मूळ आहे की आपली जीवनशैली नीट असायला हवी. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण लगेचच घेऊया. आपल्याला यवतमाळहून प्रश्न विचारतायत सविता ढवळे. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, प्रश्न विचारा आपला. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की एकदा एखाद्याला कुष्ठरोग झाला आणि तो बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो का त्याला? बर बर. एकदा कुष्ठरोग झाला आणि तो पूर्णतः बरा झाला रुग्ण, तर पुन्हा कुष्ठरोग होण्याची काही शक्यता असते का? हां, असे आम्ही म्हणजे रुग्ण बघतो की त्यांना बरं झाल्यानंतरही कधी कधी आम्ही त्यांना पर्सिस्टर्स असं म्हणतो की कधी कधी हे किटाणू त्यांच्या शरीरामध्ये जाऊन म्हणजे सगळेच मरतात असं नाही, आणि जर ते अशा बाधित लोकांच्या संपर्कात आले तर त्यांना पुन्हा होण्याची शक्यता असते. म्हणजे असं जर झालं तर पुन्हा होऊ शकतो. मग त्यावेळेला काळजी काय घ्यायला हवी अशा रुग्णांनी? नाही तर त्यावेळेस त्यांनी पुन्हा म्हणजे चेक करून घ्यायला हवं. मे बी हिस्टोपॅथ म्हणजे बायोप्सी घेऊन ते कन्फर्म केलं पाहिजे असं. आता मला मॅडम पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की महिलांच्या बाबतीत गर्भधारणा असेल किंवा रजोनिवृत्तीचा काळ असेल, त्यावेळेला एकंदरच आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल्स चेंजेस खूप बदल मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आणि साधारण जर या काळामध्ये म्हणजे गर्भधारणा होताना किंवा रजोनिवृत्तीच्या काळात वगैरे जर महिलेला कुष्ठरोगाला किंवा इतर काही त्वचा विकारांना सामोरं जायला लागलं, तर त्यावेळेला तिने नेमकी कशी काळजी घ्यायला पाहिजे, कारण त्याचाही आपल्या शरीरावर परिणाम होताना दिसतो. तर याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल आम्हाला? जर ही स्त्री जर गरोदर असेल आणि तिला कुष्ठरोग झाला असेल तर हे औषध अगदी सेफ आहे प्रेग्नन्सीमध्ये, तर तिने हे औषध घेतलं पाहिजे. असं तिला कधी कधी अशी भीती वाटते की तिच्यामुळे बाळाला होईल की काय असं, पण असं नाही. त्यांनी ते औषध म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध हे घ्यायलाच हवं, म्हणजे मग मुलाला होणार नाही. आणि कुष्ठरोगाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि हे ब्रेस्ट मिल्क मध्ये पण हे जंतू सिक्रीट केले जात नाहीत, म्हणजे तर बाळाला पण काही भीती नाही असं. ती आई निश्चिंत मनाने उपचार घेऊ शकते. नक्कीच. आणि ह्यालाच जोडून विचारायचं की आता त्वचेच्या विकारासंदर्भात आपण बोलतोय, तर हे जे
हार्मोनल चेंजेस होतात किंवा जो आपण इम्बॅलन्स म्हणतो त्या काळात होतो, तर त्याच्यामुळे त्वचेवरती काही विपरीत परिणाम होतात का, की हा रोग सोडून इतर काही त्वचेचे विकार म्हणा किंवा त्वचा आपली खराब होऊ शकते का, काय सांगाल? प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात, म्हणून आपण पाहतो की अशा महिलांना चेहऱ्यावरती डाग उमटतात, त्यांना आपण वांग असं म्हणतो. कधी कधी तारुण्य पिटिका म्हणजे पिंपल्स हे पण दिसून येतात. कधी कधी संपूर्ण शरीरच म्हणजे असं डार्क होतं किंवा टॅन पडतं, तर हे हॉर्मोनल असतं. कधी कधी त्यांचे केस पण गळतात, हे आपण बघतो. आणि त्यांच्या पोटावरती स्ट्रेच मार्क्स येऊ लागतात. कधी कधी 7व्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यापासूनच त्यांना पोटावरती खाज येते आणि हे हॉर्मोनल असतं. आम्हाला तेव्हा काउन्सिल करायला लागतं की त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला हवी. म्हणजे त्याला आम्ही प्युरेटिक अर्टिकेरियल पॅप्युल्स अँड प्लाक ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो, जे हॉर्मोनल असतं. आणि त्यांना म्हणतो की आम्ही जे ते येतात तेव्हा आम्ही त्यांना टॉपिकल स्टिरॉइड्स किंवा कॅलमाइन लोशन आणि जे सेफ अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत, म्हणजे ज्यांनी खाज कमी होईल असं आम्ही त्यांना औषध देतो. आणि त्यांना काउन्सिल करतो आणि सांगतो की हे डिलिव्हरीपर्यंत खाज राहणार आहे, तर त्यांनी सौम्य प्रकारची औषधं डॉक्टरच्या तज्ज्ञांकडनं ते घ्यायला हवीत. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ही खाज मग नक्कीच जाते आणि बाळाला होत नाही आणि हे इन्फेक्शियस पण नसतं. तर असे आम्ही आजार आम्हाला बघायला मिळतात. आपण याचा विचार करतो की आपल्याला बरेचदा मनात वेगळ्या शंका येतात, त्यावेळेला न घाबरता आपण जर तज्ज्ञांच्या सल्ल्याने गेलो तर त्याचा आपल्याला चांगला एक परिणाम दिसून येतो आणि आपण रोगमुक्त नक्कीच होऊ शकतो. पण माझ्या मनात अजून एक प्रश्न असा होता की आपण शहराच्या या सगळ्या लाटेमध्ये हरवलोय आणि एकंदर इतकं प्रदूषण सगळीकडे झालेलं आहे, तर त्या सगळ्या याच्यात किंवा बदलत्या हवामानामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपली त्वचा ही सुरक्षित राहील, कुठलंही तिला इन्फेक्शन किंवा संसर्ग होणार नाही, याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? आता आपण पाहतो की खूपच पोल्युशन आहे सगळीकडे. पोल्युशन आहे तर फक्त त्वचा नाही तर श्वासांचे पण आजार बघायला मिळतात. जे अटोपिक असतात त्यांना, अटोपिक म्हणजे ज्यांना अलर्जी असते धुळीची वगैरे, तर त्यांना त्वचेवरती पण म्हणजे असे काही स्किन लिशन्स दिसतात, त्यांना आम्ही अटोपिक डर्मेटायटिस म्हणतो. कधी कधी आपले जे चेहऱ्याचे छिद्र असतात तेही ब्लॉक होतात आणि त्यांना पिंपल्स येतात. हे आम्ही जास्त करून बघतो. आणि पोल्युशन वाढल्यामुळं मग सारखं ते चेहरा धुतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं की चेहऱ्यावरती म्हणजे रफ होते, लाल होते, सेन्सिटिव्ह होते स्किन. म्हणून अशा रुग्णांनी किंवा अशा पेशंट म्हणजे किंवा सर्वांनी सामान्य नागरिकांनी म्हणजे चांगलं मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि फेस वॉश असं बॅलन्स pH वालं म्हणजे 5.5 pH वालंच वापरलं पाहिजे. त्यांनी मग त्यांना रेडनेस वगैरे किंवा अलर्जी होणार नाही. आणि एक सनस्क्रीन त्याचं सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते घरातनं बाहेर निघण्याच्या अगोदर 15 मिनिटं तरी अगोदर ते लावून निघायला पाहिजे. आणि जेव्हा ते ऑफिसवरनं किंवा घरात जेव्हा ते त्यांच्या कामावरनं घरी येतात तेव्हा त्यांनी तो मेकअप अगदी पुसून काढला पाहिजे, चांगलं मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, तर मग नक्कीच ह्या समस्या कमी होतील. नक्कीच, म्हणजे ही काळजी आपल्या शहरी भागातल्या स्त्रियांनी तर घ्यायलाच हवी. आता मला ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे यायचं आहे, कारण आपण म्हणतोय की हे त्वचेचे विकार बरेच आपल्याला संसर्गामुळे कुठल्या तरी होत असतात. तर गावातल्या स्त्रिया तर शेतात राबत असतात, बाहेर मातीत काम करत असतात, तर मग अशा स्त्रियांनी साधारणपणे घरी आल्यावर त्वचेचं संरक्षण ठेवण्यासाठी किंवा आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? तर त्याने म्हणजे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुतले पाहिजेत. आणि आम्ही काय म्हणतो की साध्या कोमट पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ जरी घातलं आणि ते पाय भिजत ठेवले आणि मग पुसून काढलं आणि साधं म्हणजे खोबऱ्याचं तेल किंवा वॅसलीन जरी लावलं किंवा तूप लावलं तरी
ते त्यांना प्रोटेक्शन देणार आहे. नक्कीच, असं की आपल्याला असं खूपच म्हणजे महागडी कॉस्मेटिक्स वगैरे लावायची आवश्यकता नाही आणि त्यांनी पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. मला वाटतं किती सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही मला सांगितलेले आहेत सगळ्याच प्रेक्षकांना. मीठ घालून जर पाण्यात त्यात आपण पाय बुडवून ठेवले किंवा खोबरेल तेलाचा वापर केला तर नक्कीच हे आपलं त्वचेचं संरक्षण आपण करू शकतो. मॅडम, जवळजवळ 15 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आपल्याकडे आहे. आपल्या समोर अनेक रुग्ण दरवेळेला वेगवेगळे आजार घेऊन येत असतात. तर आज जागतिक कुष्ठरोग दिन आहे, तर या निमित्तानं सगळ्याच प्रेक्षकांना एक संदेश द्यायचा असेल तर तो आपण काय द्याल? मला फक्त हे सांगायचं आहे की हा आजार इन्फेक्शियस असा नाही आहे. हां, म्हणजे जे आपण बोलतो, कारण की जर तो इन्फेक्शियस असता तर आम्ही अशा रुग्णांमध्ये बरेच वर्ष काम करतोय. खरंय. पण हा असा होत नाही. मला हेच आपल्याला विचारायचं होतं की या आपण क्षेत्रात आहात, अनेक वर्ष आहात, आपण डॉक्टर म्हणून स्वतःची काळजी नेमकी कशी घेता? तर मे बी आता आम्ही ह्या रुग्णांमध्ये राहून आमची रोगप्रतिकार शक्ती खरंच चांगली झाली आहे. हां, म्हणून असे काय विशेष काळजी आम्ही घेत नाही, पण सकाळचा एक चांगला ब्रेकफास्ट करून येतो आणि मे बी तेच आम्हाला प्रोटेक्शन देतं. आणि नक्कीच. आणि मग त्याच्यावरचे उपचार किंवा काय हे आपण कसे करता? हां, तर असे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आम्ही त्यांना काउन्सिल करतो आणि प्रत्येक व्यक्तीने म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये येऊन स्वतःची तपासणी केली पाहिजे, एज्युकेट केलं पाहिजे, त्यांना अवेअर केलं पाहिजे की ही लक्षणं आढळल्यास त्यांनी यावं आणि नक्कीच मार्गदर्शन द्यावं. नक्कीच. आणि आता कदाचित हा रोग खरंच होऊ नये कोणाला, पण ज्या व्यक्तीला या रोगाला सामोरं जायला लागतंय अशा रुग्णाला आपण एक सपोर्ट द्यायचा असेल, पाठिंबा द्यायचा असेल, समुपदेशन त्याचं करायचं असेल तर काय सांगाल थोडक्यात? तर आम्हाला त्यांना म्हणजे कॉन्फिडन्समध्ये घ्यावं लागतं आणि मग नंतर त्यांना सांगावं लागतं की त्यांनी ट्रीटमेंट घ्यायलाच हवी, त्याने मध्ये सोडलं नाही पाहिजे. आणि त्याच्या कुटुंबियांना पण आम्ही हे समजावून सांगतो. आणि मला वाटतं डॉक्टरांची नाही तर आपल्या समाजाचीच एक जबाबदारी आहे की आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. हे मात्र अगदी आपण खरं बोललात की ही फक्त डॉक्टरांची नाही तर कुटुंबियांची नाही तर संपूर्ण समाजाची ही जबाबदारी आहे की हा रोग जर समूळ नष्ट करायचा असेल आणि याच्यावर जर उपचार करायचा असेल, रुग्णाला पाठिंबा द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी सज्ज व्हायला हवं. म्हणूनच तर 30 जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग दिन किंवा निवारण दिन म्हणून आपण साजरा करतोय, पाळतो आहे. तर या संदर्भात मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण केलं, अगदी प्रत्येक प्रश्नाचं सखोल ज्ञान आम्हाला दिलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. नमस्कार. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण नेहमीच भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.